माझं आहे छोटंसं बेबी आणि घरातले कामं तर करावंच लागणार. तर मग त्यासाठी एक म्हणजे आहे माझ्याकडे सोल्युशन. तर त्यामुळे मला ना अगदी इझी जातं घरातली जेवढी पण कामं आहे तेवढी करण्यासाठी. तर तुमच्यासोबत पण म्हटलं शेअर करावे. तर एका वस्तूमुळे ना मला एवढी हेल्प झाली, काय सांगू तुम्हाला सिरियसली. आणि ती आहे ही वस्तू म्हणजे झोका अर्थात. तर अगोदर ना हॉलमध्ये लावलेला होता, पण म्हटलं यार आता काय कामं तर आपल्याला करावेच लागतात आणि ती काही समोर राहत नसते, राहते तर ते थोडंफारच राहते. तर म्हटलं आता हे असं किचनमध्ये झोका अडकवला तर काही टेन्शन राहणार नाही, नजरेखाली पण राहील म्हणजे डोळ्यासमोर पण राहील आणि आपल्याला कामं पण होईल. तर ते पण ती एन्जॉय करते. फक्त मात्र तिला वारंवार थोड्या थोड्या वस्तू वेगवेगळ्या ह्या द्याव्या लागतात खेळण्यासाठी. एकच वस्तूंसोबत खेळून ती फार जास्त बोर होत असते. तर तिला मी अधूनमधून असं चेअरवर बसून ठेवते आणि किंवा मग असा लटकता झोका ठेवते, जेणेकरून दोन्ही पण वेळा कम्फर्टेबल आणि तिच्या कमराला जास्त काही त्रास होणार नाही यासाठी. तर असं बसून दिलं आणि हातात खेळण्या दिला, ती खेळत बसते आणि थोडं अधूनमधून मी तिला बोलत असते, जेणेकरून ती पण एंटरटेन होईल आणि ती बोर पण होणार नाही. सो तर अशा प्रकारे मी किचनमधले सगळे कामं हे आवरून घेत असते. आता किचनमध्ये ठेवल्यामुळं काय होतं, आता बाथरूम पण माझं किचनमध्येच आहे, तर भांडे वगैरे सगळं होऊन जातं. आता स्वयंपाकाच्या वेळी तर काही गरज पडत नाही, कारण की तिचे पप्पा असतात घरी आणि सकाळीच आमचा टिफिन होतो. ती केव्हा झोपलेली असते किंवा मग उठलेली असली तरी पण तिचे पप्पा सांभाळत असतात तिला. आणि जर आता दुपारी उठलेली असते तर मग काय बाथरूममध्ये कपडे पण धुवून होतात आणि राहिलेले भांडे वगैरे ते पण घासून होतात. जेवढे काही कामं आहे किचनमधले तर ते इझिली पार पाडतात. तर अशा पद्धतीने मला सगळे कामं करण्यासाठी खूप हेल्प होते या झोक्यामुळे. तर तुम्हाला अशा प्रकारचे व्लॉग्स बघायला आवडतील का माझे, तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर डेली व्लॉग विथ माय डॉटर तर पोस्ट करेल. जर हा व्हिडिओ जास्त प्रमाणात लाईक असेल, याला व्ह्यू पण गेलेले असतील, सबस्क्रायबर वाढलेले असतील, तर मी विचार करेल की डेली व्लॉग शूट करा.